हाय, वेलकम टू माय चॅनल श्रुती आणि बरंच काहीमध्ये. ॲक्च्युली हाय, आमचं ॲनिव्हर्सरी वीक आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आम्ही कुठे चाललो आहे हे डेस्टिनेशन तर तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्येच माहिती पडेल. सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. अँड असं झालं आहे की हा जो प्लॅन आहे ना आमचा ऑल ऑफ अ सडन बनला आहे, कारण माझ्या नवऱ्याला सुट्ट्या नसतात. सो कसं कसं मॅनेज करून आम्ही हा प्लॅन केला आहे. सो ॲज युजल तेही आता ऑफिस गेलेले आहे, ते डिरेक्टली संध्याकाळी स्टेशनवर येणार आहे आणि मी पण इथनं डिरेक्ट स्टेशनवर जाणार आहे. आणि माझ्याजवळ इतकं सगळं सामान आहे की मी ट्रॅव्हलिंगवाला व्लॉग शूट नाही करू शकणार, कारण की माझ्या हातात एक ट्रॉली बॅग आहे, मुलगी पण आहे, बॅकपॅक पण आहे, प्लस खाण्याचे सामान पण आहे. सो तुम्हाला तर मी डिरेक्ट स्टेशन ट्रेनमध्ये पोहोचल्यावरच मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल. पण त्याच्या आधी मी काय काय प्रिपरेशन केली आहे टिफिनची हे मी तुम्हाला नक्की दाखवून देतो. चला बघूया. टिफिनसाठी मी बनवलेले आलू पराठे. ॲक्च्युली वेळेवर प्लॅन झाला, सो मेथी मिळाली नाही म्हणून फक्त आलू टाकून मी हा पराठा बनवलेला आहे. आणि ही जी आहे ना, मी ही चटणी बनवलेली आहे, लसूण चटणी. ही मी ॲक्च्युली पावभाजीवाल्यापासून शिकली होती. मला त्याच्याजवळची चटणी खूप आवडायची, सो त्यांनी मला ही शिकवली. सो या दोघांचं कॉम्बिनेशन आम्ही ट्रेनमध्ये खायला घेतलं. अँड प्लस मी म्हणजे असं मंचिंग करायला आपल्याला भूक लागते असं म्हणतात, तर थोडं हेल्दी फूड मीन्स मी घेतले आहे चणे, मिलेट जे दुधासोबत खाऊ शकते. अँड मी घेतले आहे मखानाच. प्लस मॉर्निंग ड्रिंकसाठी मीन्स आता लॉंग टूर आहे अँड थोडं हायड्रेटेड राहायला मी घेतले आहे चिया सीड्स. सो हे पूर्ण माझा याचं ट्रॅव्हलचं फूड आहे. हजबंड तर डिरेक्ट स्टेशनवर आले होते आणि आमचा डिनरचा पण वेळ झाला होता. सो आता आम्ही सगळेजण मिळून जेवण करणार आहे. आणि जेवणमध्ये ऑलरेडी टोल्ड यू की आलू पराठा होता अँड लसूण चटणी होती. मी खूप बेस्ट ट्राय केलं त्याच्यासारखी बनवायची, बट दॅट वॉज बेस्ट. अँड आम्ही आमचा व्ह्यू एन्जॉय करत खाणार आहोत. आणि हे ज्या गोष्टी आहेत तर मॅन्डेटरी आहे, कारण मुलांना पूर्ण जर्नीमध्ये कसं एंटरटेन करणार आहे. सो थोडं मस्ती मजा करत करत आम्ही आता जाणार आहोत. आणि मी माझा जो वेळ आहे ना तो बुक्स वगैरे रीड करण्यात स्पेंड करते, कारण नेटवर्क इश्यू वगैरे असतो. सो असं आम्ही आता पोहोचणार आहोत आमच्या डेस्टिनेशनवर. ॲक्च्युली ज्या स्टेशनवर आम्हाला जायचं होतं त्याचं नाव सिरसई होतं, बट तिथून आमचं जे हॉटेल होतं त्याचं डिस्टन्स खूप लांब होतं. म्हणून हे जे तिथले जे लोकल लोक होतं त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही थिविम स्टेशनवर उतरा म्हणून. आता थिविम ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठे आलेलो आहे. अजून जसं थोडं समोर जाल ना तुम्हाला अजून मी दाखवेल की आम्ही आमचं डेस्टिनेशन, आम्ही म्हणजे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला कुठे आलो आहे हे तुम्हाला कळेल. इथून आम्ही बाहेर रेल्वे स्टेशनवरून आम्ही टॅक्सी हायर केली. मग टॅक्सीनी आम्ही आमच्या हॉटेलवर जाणार आहोत. येस, आता हे सगळे उंच उंच नारळाचे झाड बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की आम्ही आलो आहे गोवा. फायनली मीन्स मी तर लग्नानंतर पहिल्यांदा चालली गोवा. आम्ही ऑलमोस्ट 8:30ला हॉटेलमध्ये पोहोचून गेलो होतो, बट आमचं जे चेक इन होतं ते 11:30ला होतं. सो आमच्याजवळ 2 ते 3 तास होते. आणि जो कॅलंगट बीच होता तो आमच्या हॉटेलपासनं फक्त 800 मीटरवर होता. सो आम्ही म्हणजे आमचं सामान लॉबीमध्ये वगैरे ठेवून आम्ही निघालो कॅलंगट बीचला. त्याच्या आधी आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट केल्यानंतर आता आम्ही चाललो बीचवर. And finally we reached to the Kalangut beach. अर्ली मॉर्निंग आलो आहे ॲक्च्युली. माझ्या मते तर बीचवर मॉर्निंगलाच यायला पाहिजे, कारण असं आहे की ऊन खूप कमी असते आणि खूप चटके लागतात नाही तर ऊन्हाचे. कारण आम्ही अजून समोर फिरलं तर खूप ऊन लागायची. आणि मग मॉर्निंगला खूप छान पीसफुल एन्व्हायरमेंट असते, ज्याच्यात आपण छान एन्जॉय करू शकतो, फिरू शकतो. अँड आम्ही खूप एन्जॉय केला तिथे. माझ्या मुलीने तर इतकी मस्ती केली, इतकी मजा केली, कारण बिलकुल पण ऊन नव्हती आणि वेदर खूपच छान होतं. कारण आम्ही फर्स्ट वीकमध्ये गेलो तर थोडं गुलाबी असं छान वेदर होतं, मीन्स असं गरमी किंवा काही नव्हती. सो आय थिंक दिस इज द बेस्ट सीझन टू गो इन गोवा. सो जर तुम्ही जर प्लॅन करत असाल ना तर जानेवारी फेबमध्ये प्लॅन करा नक्कीच.
नियर अबाउट 11:30 झाले आणि आम्हाला हॉटेलमधून कॉल पण आला आहे की रूम अलॉट झाली आहे. आणि जाता जाता आम्ही एक जी स्कूटी आहे ती रेंटवर घेतली, कारण तिथे जर फिरायचं आहे तर तुम्हाला व्हेकल नेसेसरी असते. आणि आम्ही फायनली वी आर इन अवर रूम. सो तुम्ही रूमचा व्ह्यू बघू शकता. मीन्स इट ॲक्च्युली अ प्लेझंट, म्हणजे मला खूप आवडली. मीन्स अशी छान फ्रेश फिलिंग येत होती. आता आम्ही थोडा रेस्ट केला, कारण मॉर्निंगपासून आम्ही फिरत होतो. अँड मॉर्निंगमध्ये आम्ही बीचवर वगैरे गेलो होतो. कपडे खूप सगळे खराब झाले होते. सो आंघोळ वगैरे करून थोडी रेस्ट केली. अँड त्याच्यानंतर आता आम्ही बाकीचे जे प्लेसेस आहेत ते एक्सप्लोअर करू. त्याच्या आधी लंच करू. लंच झाल्यावर चला आपण सोबत एक्सप्लोअर करूया. सी यू ऑन देअर. बाहेर जनरली मी साधं जेवण प्रिफर करते आणि ते फक्त ओके होतं, नॉट अप टू. आणि आम्हाला बागा बीचवर सनसेट बघायला मिळाला. आणि सनसेटच्या वेळेस बघायला इतकं छान वाटत होतं. आम्ही तिथे मग नंतर थोडे काही फोटोशूट्स, व्हिडिओज, मी माझ्या इंस्टाग्राम कॉन्टेंटसाठी व्हिडिओज वगैरे बनवले. तुम्ही माझी इंस्टाग्राम प्रोफाईल नक्कीच व्हिजिट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामची लिंक मिळून जाईल. फायनली आम्हाला बागा बीचवर सनसेट बघायला मिळाला. अँड सनसेटमध्ये खूप सुंदर फोटोज पण क्लिक करायला मिळाले. आता आमच्याकडे थोडा वेळ होता, कारण डिनर करायला वेळ आहे. तर आम्ही थोडं मार्केट एक्सप्लोअर केलं. मार्केटमध्ये माझ्या हस्बंडला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, तर आम्ही मार्केटमध्ये फिरत होतो. अँड प्लस टॅटूवाल्यांनी इतकी त्यांची ब्रँडिंग करून दिली की माझ्या मुलीला टॅटू काढायचं होतं. ती खूप जिद्द करत होती की मला टॅटू काढायचं आहे. मग फायनली आम्ही तिला टॅटू काढायला घेऊन गेलो. आणि ह्या टॅटूवाल्यांनी असं सांगितलं की 20 रुपीजचा एक टॅटू आहे. बट इट्स नॉट लाईक दॅट. ते याच्या वाईज घेतात, लेंथ प्लस विड्थ. सो आमच्या दोघींच्याही टॅटूची जी कॉस्ट पडली ना 650 रुपीज पडली. सो बी अवेअर ऑफ दोज टाईप्स ऑफ स्कॅम्स. सगळी शॉपिंग करून गोवाचं मार्केट जे आहे ते एक्सप्लोअर करून आम्ही वापस आलो आमच्या हॉटेलवर. ॲक्च्युली हॉटेल येलो याच्यासाठी दिसत आहे, कारण हॉटेलची जी थीम आहे ना ती थीमच येल्लो आहे, म्हणून इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला येल्लो दिसतात. सो नाईट व्ह्यू हॉटेलचा खूप सुंदर आहे. सो आता आम्ही चेंज करून जाणार आहे डिनर करायला. अँड आजचा जो डिनर आहे तो आहे शॅक डिनर. म्हणजे हे जे असे आहे ना, असे झोपडी टाईप शॅक्स असतात, त्याच्यात बसून आपण ज्या वेव्ज आहे त्या वगैरे एन्जॉय करत, मीन्स थोडं वेव्जसोबत आणि काय म्हणते एक थोडा क्वालिटी टाईम म्हणजे स्पेंड करत आपण इथे आरामात डिनर करू शकतो. सो हा तिथला अट्रॅक्शन आहे. बट इथले जे रेट्स आहे हे थोडे कॉस्टली आहे. मीन्स डबल पकडून चला, कारण ते लोक त्या व्ह्यूचे पण रेट्स त्याच्यात लावत आहे, असं कन्सिडर करू शकता. आय थिंक गोवा इज ऑल अबाउट बिझनेस. तिथे प्रत्येकाला हर गोष्टीत बिझनेस करायचा आहेच. अँड बिझनेसमध्ये सेल कशी करायची हे या लोकांकडून शिकून घ्या. मीन्स त्यांना त्यांचा प्रोडक्ट सेल करायचा आहे म्हणजे करायचं आहे. तशीच सेम ही बाई, तिला असं करायचं होतं की बघा मला करून द्या, ह्याच आमचा इन्कम सोर्स आहे, जास्ती काही कॉस्ट नाही आहे, असं तसं. बट हर एक लट ते 100 रुपीज घेतात. अँड ते म्हणजे डिफरंट आहे. सो तुम्ही जी ही डिझाईन चूज कराल अकॉर्डिंग ते तुम्हाला देतात. आणि मग मी केली तर माझ्या मुलीला पण करायची, सो तिने पण केली. म्हणजे ॲक्च्युली दिसत चांगली होती, गोवावाला फील येत होता. अँड ही आहे माझा फायनल रिझल्ट. चला आता आपण डिनर करूया. व्ह्यूसोबत डिनर एन्जॉय करण्यात तर अजूनच मजा येत होती. म्हणजे हे माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं. मी फर्स्ट टाईम आली होती, माझे हस्बंड तर आले आहे. सो खूप छान म्हणजे वाईब्स छान येत होत्या. म्हणजे कधी असं असते ना की एक माहोल, एक एन्व्हायरमेंट पण मॅटर करते, तो सेम हियर. सो आम्ही मग थोडं काही स्टार्टर मागवलं. सेम दाल चावल सब्जी रोटी खात आम्ही आमचा जो इव्हनिंग आहे डिनर आहे तो आम्ही आमचा एन्जॉय केला, शॅक डिनर. अँड फायनली आम्ही आता चाललो. सी यू टुमॉरो मॉर्निंग.